आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. कुर्ली तालुका निपाणी येथील श्री गुरुराजगिरी मंदिराच्या नूतनीकरणासाठी 1 लाख अनुदान मंजूर करण्यात आले होते. त्या मंजूर अनुदानाचा चेक राजगिरी मठाचे प्रमुख श्री सुदर्शन गिरी बुवा महाराज यांच्याकडे श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्पाचे अधिकारी श्री मंजुनाथ एच यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी बोलताना श्री मंजुनाथ एच म्हणाले, आम्ही प्रत्येक गावागावामध्ये आमच्या श्री धर्मस्थळ ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून सहकाऱ्यांच्या मार्फत मंदिर व परिसराची पाहणी करून त्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. या योजनेतून मी व माझ्या सहकार्यांनी कुर्ली गावातील श्री गुरुराजगिरी मंदिराच्या नूतन बांधकामाची व परिसराची पाहणी केली होती. ही संपूर्ण माहिती आम्ही श्री क्षेत्र धर्मस्थळचे प्रमुख परमपूज्य डॉक्टर डी वीरेंद्रजी हेगडे यांना दिली होती. त्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता श्री राजगिरी मठाच्या नूतनीकरणासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजनेतून 1 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. त्या रकमेचा चेक आज आम्ही श्री सुदर्शन गिरीबुवा यांच्याकडे सुपूर्द केला आहे. गावाच्या विकासासाठी महिलांनी एकत्र येऊन कोणत्याही प्रकारच्या उद्योगधंद्याची सुरुवात करावी व आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ मिळवून द्यावा यासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी रोपवाटिका व इतर कोणत्याही उद्योगासाठी सहकार्य करून आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी श्री क्षेत्र धर्मस्थळ प्रकल्प हा कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभा राहील असे ते म्हणाले. या कार्यक्रम प्रसंगी ॲडव्होकेट श्री अमर शिंत्रे, मंदिर समितीचे अध्यक्ष दिनकर पवार आहेत. समितीचे सदस्य कृषी पर्यवेक्षक अनिल दवणे आणि संघाचे सदस्य सुरेश कोटला, अध्यक्षा मीनाताई पाटील आणि वैष्णवी माळी, स्वयंसहायता संघटनेचे सदस्य आणि सेवा प्रतिनिधी उपस्थित होते. SB न्यूजसाठी कुर्लीहून अनिल नवाळे. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या जिल्हा जनजागृती वेदिकेचे सदस्य अमरचंद्र सर आणि समाजसेवक आणि इथे मुकुट अध्यक्ष आणि कमिटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी इथे जमलेले आमच्या स्वसहाय्य संघाची हिस्सेदार बंधू आणि आमच्या परिचारक सेवा प्रतिनिधी सगळ्यांना हे कार्यक्रम मला अनेक वेळा मी मदत करून धर्मस्थळ एक धार्मिक क्षेत्र आहे. तिथे मला सगळ्यांना माहिती आहे. तर इथे धर्मस्थळ क्षेत्र एक सर्व धर्म समन्वय क्षेत्र असला क्षेत्र आमच्या भारत देशामध्ये कुठेही नाही म्हणून आम्ही संघाला एक खुशी वाटत आहे. काय म्हटलं तर इथे एक मला माहिती राहिलं पाहिजे एक आढळीत करणारे एक जैन धर्माचे आहे. ते देव आमच्या वीरशैवाचे शिव भगवानचे आहे. ते पूजा करणारे ब्राह्मण आहे. हे तीनोंची कडून आमच्या शिव भगवानचे पूजा होत आहे. त्यापेक्षा वीरेंद्र हेगडेजीने आतापर्यंत 19 वर्षामध्ये 21 धर्माधिकारी येऊन त्यांनी पद घेतलेले होतं. त्या दिवशीपर्यंत त्यांनी समाजासाठी समाजाला त्यांना समर्पण केलेले आहे. आता स्वसहाय्य संघाची संघटना करून आता 45 वर्ष झाला. ते धर्मस्थळाला 800 वर्षाची एक इतिहास आहे. तिथपर्यंत इथे दान धर्म चालत आलेले आहे. ते दान धर्म करायचे त्यांनी काय करत नाही. ते भगवान शिव काय म्हणतात बघा त्याप्रमाणे तो त्यांनी करणार आहे. ते स्वतःला काय करत नाही. शिव भगवान कसं करा म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी करत जायला लागला. आतापर्यंत त्याप्रमाणे ते करायला लागले. त्यांनी पण काय तर चूक केलं तर बी तिकडच्या धर्मदेवता आणि शिव भगवान काय तर एक जरा चुकले तर बी मला पण सोडत नाही. तसं हे आहे आता धार्मिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, समाज क्षेत्रामध्ये फार त्यांनी आतापर्यंत समाजसेवा करत आलेले आहे. आता कुठल्या बी एक मंदिरला राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.